आपल्या पुण्यातील नसरापूरमधील घटना 4 वर्षाच्या मुलीचा रेप होतो, बलात्कार होतो, तिच्यावर अत्याचार करतात. त्यानंतर सुद्धा त्या नराधमाला शिक्षा देण्यापेक्षा पोलीस बंदोबस्त लावतात. कुणासाठी? तिथे जमलेल्या त्या मुलीला न्याय देण्यासाठी जमलेल्या लोकांसाठी, त्यांच्यासाठी बंदोबस्त लावतात. आणि उलट नराधमाला मारण्यापेक्षा त्याला काही सुनवाई केली नाही, त्याच्यावर काही अजून गुन्हा दाखल केला नाही, त्याला कोठडीमध्ये मारलं गेलं नाही किंवा त्याचा एन्काउंटर केला नाही, त्याच्यावर लाठीचार्ज केला नाही. पण कुठे कार्य करतात? जे लोक जमले आंदोलनाला, त्या मुलीच्या सहाय्यासाठी, तिच्या मदतीसाठी, त्यांच्यावर पोलीस कारवाई, त्यांना लाठीचार्ज, हे कार्य इथं चालू आहे. मारायचंच आहे मग त्याला मारा ना तुम्ही, त्याला फाशी शिक्षा सुनवा. ते सरकारने होत नाही. सरकार म्हणतं आहे की आपण न्याय काही पाहू, काही व्यवस्था करू, त्याला फाशी देण्यापर्यंत आपण काही बघू. अरे बघायची गरज काय? तो व्यक्ती खुलेआम जर तिथं हे करत आहे, बलात्कार करत आहे, आणि त्यावर तुम्ही शिक्षा सुनवासाठी विचार करता, एवढं चुकीचं आहे ना. सरकार तुमची आहे, माणसं तुमची आहे, सत्ता तुमच्या हातात आहे, आणि तुम्ही काय करताय? कुठेतरी जागलं पाहिजे. फक्त सत्तेसाठी वापर करू नका त्या कुडचीचा. त्या कुडचीचा वापर सामान्य माणसासाठी करा, जनतेसाठी करा. सांगताना सुद्धा मन भरून येत आहे. पण नाही, निर्लज्ज, सदासुखी अशी सरकार आहे आपली. आणि लाठीचार्ज झाला हो आपल्या माणसावर. जे लोक जमले ना त्यांना न्याय द्यासाठी, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. किती दुर्दैव आहे महाराष्ट्राचे. हा महाराजाची वागणूक आहे म्हणता, महाराजाचे विचार आमच्या डोक्यात आहे म्हणता, शिवाजी जयंतीला खूप भाषणं सांगता, आणि शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस इतकं बोलता राजाबद्दल, एवढं बोलता, त्यातून थोडं तरी वागतात. आज ते असते त्या माणसाचा चौरंग झाला असतं भर चौकात. चौरंग सोडा, तुम्ही त्याला एन्काउंटरसुद्धा केलं नाही, त्याला फाशीसुद्धा दिली नाही. आज दुसरा 2 दिवस उरून राहिले. काय केलं तुम्ही? हे तुमची न्यायव्यवस्था, हे सरकार तुमचं. हिंदू राष्ट्र, हिंदू, हे सगळं हिंदू. अरे काय हिंदू म्हणून घ्या तुम्ही? एक 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे. असे कितीतरी अत्याचार, बलात्कार मुलींवर होत आहे, आणि सगळं 4 दिवस ते वातावरण तापतं. 5व्या दिवशी शांत होतं. सरकार मुकाट्याने जाग्यावर. काय झाली केस सॉल्व? अरे पण कधीपर्यंत चालणार? तुमच्या आई बहिणीवर हा गुन्हा झाला, तुम्ही काय करणार? तुम्ही त्यावेळेस सरकार बघणार काय? तुम्ही त्यावेळेस न्याय बघणार काय? आणि आज जे ते सामान्य माणसावर झालं, सामान्य कुटुंबावर झालं, त्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. कुठंतरी जागलं पाहिजे मराठी माणसाने. अशा लोकांना सरकार काही करत नाही ना, आपण स्वतः त्या माणसाला पकडून ठेचलं पाहिजे. जे कारवाई होईल ते होईल, जे सजा होईल तर होईल आपल्याला. अरे आपण आंदोलनात उभं राहण्यापेक्षा त्याला चौकाटात घेऊन मारलं पाहिजे. त्याला जागेवर त्याला फाशी आपण दिली पाहिजे. कारण ह्या सरकारमध्ये ताकद नाही, यांची लायकीसुद्धा नाही आहे की न्याय व्यवस्थेसाठी काहीतरी असा कानून पाहत बसणार हे लोक, आणि एक दिवस केस शांत करून देणार. हे लोक असेच आहे. यासाठी आता मराठी माणसाने, आपल्या माणसाने, प्रत्येकाने जागलं पाहिजे, आणि अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे. जे असे नराधम तयार झालेत ना, आपल्या आई बहिणीवर डोळे टाकतात, यांना पहिले ठेचून काढलं पाहिजे. यांना आपण फाशी दिली पाहिजे, आपण मारलं पाहिजे. जे गुन्हा लागायचा लागेल, जे सरकारला करायचे, झक मारायचे मारेल, पण सरकारची वाट पाहत बसू नका, सरकारपर्यंत जाऊ नका. कारण हे पैसेखोर, हरामखोर लोक आहे. जय महाराष्ट्र.